नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी नाथा सावंत. मी सध्या मेळशिंगी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या गावाची लोकसंख्या जेमतेम 5,000च्या आसपास आहे आणि या गावामध्ये अनेक समस्या आहेत. या समस्या संदर्भात प्रभाकर कसबे, समाजसेवक, समाजभूषण पुरस्कार प्राप्त असणारे यांनी लाक्षणिक उपोषण सध्या 11 वाजता सुरू होणार आहे आणि याला भरपूर असा पाठिंबा दिला जातो. गावातले काय प्रतिष्ठित लोक आहेत, तिथले नागरिक काय आहेत, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. खरं तर मेळशिंगी गावामध्ये पाण्याची समस्या आहे का, आणि आहे तर कशा पद्धती आहे नागरिकांना. दादा, तुमचं नाव काय, काय पाण्याची समस्या काय आहे तुम्हाला? माझं नाव सचिन सुभाष लिगाडे, लिगाडे वस्ती. आमचे पाण्याची सोय नाही. 1 किलोमीटर अंतर. आम्ही रोजचे 20 रुपये पाणी भरतोय, फिल्टरचं पाणी. आम्हाला पाणी मिळत नाही, पाणी स्वच्छ नाही. ग्रामपंचायत तुम्हाला पाणी पुरवठा करत नाही का? ग्रामपंचायत पाणी पुरवठा करत नाही. आता 2 वर्ष झाले पाईप मोकळे, त्यांना आम्ही ग्रामपंचायत पाणी कनेक्शन मागितलं, तरी आम्हाला दिले नाही. मेळशिंगी गावापासून तुमची वस्ती किती लांब आहे? 1 किलोमीटर अंतर आहे. 1 किलोमीटर. पाण्याचे पर्याय काय आता? पाण्यापर्यंत आम्हाला पाणी नाही. पाणीच नाही. एक दिवशी आम्ही शेततळी गेलो, तिथं पडलो. पाण्याचं काय करणार? ही समस्या किती दिवसापासून आहे? ही समस्या 2 वर्ष झालं, पाणी नाही. तर खरं तर पाणी, आरोग्य ह्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या ग्रामपंचायतीनं खरं तर देण्याचं गरज आहे, आणि नसेल तर त्याला पर्यायी व्यवस्था सुद्धा केली पाहिजे. कारण नागरिकांना वेटीस धरता येत नाही आहे. कारण आणि मूलभूत गरजा आरोग्य असेल, या सुविधा ज्या आहेत ग्रामपंचायतीने पोहोचवल्या पाहिजेत. आणि जी पाणपट्टी असेल, काय असेल, इथे नागरिकांनी सांगितलं आता की पाणीसुद्धा वेळेवरती सुटत नाही आहे. 2 वर्षापासून समजेल. मग नेमकं ग्रामपंचायत प्रशासन करतंय काय, हा मोठा प्रश्न सध्या येथील नागरिक विचारत आहे. खरं तर मेळशिंगी हे गाव 4 ते 5,000 लोकसंख्येचं या गावाचा बाजार आहे आणि पुढच्या बाजूला सिद्धनाथाचं मंदिर, या साईडला हनुमानाचं मंदिर आहे. आणि या टाकीचे प्रश्न जे आहेत तो सुद्धा आपण घाणीचे साम्राज्य तर किती प्रमाणात आहे. येथील दुकानदार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊ. दादा, काय सांगाल, तुमचं दुकान कुठे आहे आणि काय समस्या आहे तुमची? इथं हार्डवेअरचं दुकान आहे. इथं गाळ्याचं शेजारी हौद असं घाण पाणी साठतं. वरचीवर तक्रार दिलेली होती 2 वेळा, तरी पण यांनी काढलेलं नाही. लेक म्हणजे हे घाण पाणी साठलेलं आहे आणि बाजारातली सगळी घाण आणून इथंच टाकतात. काहीच नाही, इथंच जळलं जाते. समोर आहे असं. आणि मागच्या स्वच्छता घरा पण पाठीमागच्या बाजूला आहे. त्यात बी मुतारी साफ करायला सांगितली, मुतारी कधी साफ केलेली नाही. दुर्गंधीचं साम्राज्य, वास येते, डास होते, ते सगळ्याला रात्री संध्याकाळी थांबू वाटत नाही. या संदर्भात कधी ग्रामपंचायत तुम्ही विचारणा केली नाही? 2 वेळा तक्रार दिलेली आहे त्यांना, तरी सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही. मग काढलेलेच नाही, त्यांनी साफ केलेलं नाही. करते ती पण अजून तसंच टाकतात. मग त्यापेक्षा इथं एखादी कचरा कुंडी ठेवायला सांगितली, ती ठेवलेली नाही. आणि त्याच्यात ठेवल्यानंतर ट्रॅक्टरमध्ये उचलून नेऊन टाकायला पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. ते काय करत नाहीत. तर खरं तर समस्या अनेक आहेत, परंतु ग्रामपंचायत प्रशासन यांनी खरं तर सार्वजनिक ठिकाण असेल, ते मंदिर असतील, त्या मंदिराच्या आजूबाजूला एवढे जर कचरा असेल तर त्याचा विल्हेवाट लावायची कशी? कारण लावली पाहिजे. कारण आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे येथील स्थानिक आहेत, त्यांनी आरोप केलेला आहे की येथील घाण असेल, कचरा असेल. पुढे सिद्धनाथाचं इतकं मोठं मंदिर प्रशस्त आहे, हनुमानाचं मंदिर आहे, आणि या बाजूला बाजार पण भरतो, आणि बाजाराच्या बाजूला असले घाणीचे साम्राज्य इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. ह्या नागरिकांच्या ज्या प्रश्न आहेत, त्या समस्या आहेत, त्या ग्रामपंचायतीने सोडवले पाहिजे. त्याचं नाव सांगा. रमेश शिवाजी खटकाळे, वाघमोडी कारणी वस्ती. मी स्वतः काय नाही 1100 रुपये कोटेशन भरले. 1 दिवसाचं पाणी नाही. 4 इंची पाईपलाईन आहे घरापर्यंत. कोटेशन कधी भरले तुम्ही? 10 वर्ष झालं. 1 दिवसाचं पाणी नाही. ग्रामपंचायतला कधी जाब विचारला का? विचारलं की लेखी अर्ज गुरुजीला माहिती आहे. किती वेळा गुरुजी दिला अर्ज? विचार केला का? पाणी आतापर्यंत आले नाही. 1 दिवस सुद्धा नाही. पाण्याचा काय प्रश्न आहे? कुठून आणता? मी आता काय नाही, फिल्टर देतो ना पाणी गावातलं. पोरगे गाणे ती गाडीवर पडलं, त्याचं गुडकं पटलं, 30,000 रुपये घालत दवाखान्याला. साहेब किती विकत पैसे आणतो पाणी? मग पाणी इथं रावताना देतो ना. तेवढ्याला 30 रुपयाला रोज. तर इथंच हा लाक्षणिक उपोषण आहे. वय वर्ष 79 आणि वय असताना गावासाठी झटणारे प्रभाकर कसबे गुरुजी हे आपल्या गावासाठी झटत आहेत. आणि अनेक समस्या आहेत आणि विविध संघटनेच्या माध्यमातून, नागरिकांच्या माध्यमातून मोठा पाठिंबा दिला जातो. आता काय सांगाल की तुम्ही आज या लाक्षणिक उपोषणासाठी भेट दिलेली आहे, काय प्रामुख्याने मागणी आहे? मेळशिंगीमध्ये काय समस्या आहे? नमस्ते, माझं नाव गणेश शिंगवले. मी मेळशिंग गावचा रहिवासी असून जी गुरुजींनी जी काय समस्या गावाला मांडलेल्या आहेत, की जी काय मागण्या आहेत, ती मागण्या ही आताच नाहीत, भरपूर दिवसापासून आहेत. आणि ह्या गोष्टीची गावातील सरपंच, ग्रामसेवक जी कोणच दखल घ्यायला तयार नाही.
ही वारंवार अशा गोष्टी झाल्या त्या आम्ही लेखी ह्यांच्यापाशी म्हणणं मांडलं आहे किंवा तोंडी पण बोललो ह्यांना, पण ह्यांना वेळोवेळी आम्ही ग्रामसभेत बोलतो, ग्रामसभा होत नाही ती पण आम्हीच घ्यायला होतो बोलतो, पण ती वारंवार असं चाल ढकलपणा करते आणि ह्या गोष्टीचा कधीच मार्ग आतापर्यंत निघाला नाही. तसेच ह्या गावातील जे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, डेप्युटी सरपंच, ग्रामसेवक भाऊसाहेब यांचा कोणाचाही एकमेकासोबत ताळमेळ नाही. कामावर वेळेवर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कामावर वेळेवर यायचं नाही, त्यांना कोणी विचारायचं नाही, उडवाउडवी उत्तर द्यायची, असं वारंवार ह्याच्या अगोदर घडलंय. तसेच गावात जी काय 5 वर्षात जी काय भ्रष्टाचार झाला आहे, गावात अवैध धंद्याचं प्रमाण तेवढंच वाढलंय, ह्याच्याकडे कोण बोलायला तयार नाही. प्रत्येक गोष्टीत ह्यांच्या पद्धतीनं कोणतंही कुठलंही काम झालेलं नाही. तसेच माझं तर पहिल्यांदा म्हणणं आहे, हे तर आंदोलनाचा तर सुरुवात आहे, इथून पुढं जर ह्या गोष्टी मागणी जर नाही मान्य केल्या तर इथून पुढं येणाऱ्या काळात ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच माझं तर म्हणणं आहे, गुरुजी हे सगळ्यांशीच योग्य गावाच्या वतीनं सांगतोय की ही झालेल्या 5 वर्षाच्या कामाची जी गावात काही विकास कामं झाली ती ह्याची चौकशी पहिल्यांदा झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये फार मोठे भ्रष्टाचार आहे असं वैयक्तिक माझं मत आहे. तसेच गावाच्या वतीने हे अण्णाचं जे काही उपोषण चालू आहे ह्याला सगळ्याचं आमच्या वतीने सगळ्याचं जाहीर पाठिंबा आहे. गुरुजींची मागण्या रास्त आहे ते, पण त्यांना ही दखल देत नाही, ती न्याय मिळत नाही. मी वाड्यावस्तीवर बघतोय बैलगाडीतनं बॅरलमधनं पाणी आणतात लोक, प्यायला पाणी नाही, जनावरांना नाही, माणसाला नाही. हे नुसत्याच पायपा फोडल्या आणि अंमलबजावणी नाही, एकदाही पाणी दिलं आहे असं वाटत नाही आम्हाला. काही ज्या विहिरी आहे, साठवणूक विहीर, त्या विहिरीमध्ये पाणी नाही आहे, कमी आहे पाणी. आता पंढरपूर चालू आहे, नदीला पाणी नसल्यामुळे ते कमी आहे. आणि ही ग्रामसेवक शासकीय सुविधापासून जनतेला वंचित ठेवतात जाणून बुजून, असा आमचा आरोप आहे. आणि इथं येणे मुक्कामाला राहावं, तिथनं येणार सवडीनुसार, मग आज सांगोल्याला गेला, इकडे गेला, असं टोलावटोली नको आहे. इथं राहतं नाही. मध्ये आता पाणीपट्टी तर 50% माफ म्हणून होतं, शासनाचा जे आर होता त्या ग्रामसभेत वाचून दाखवला, पण ह्यांनी सांगितले तात्पुरतं माफ आहे, ही सवलत आहे, पुन्हा 6 महिन्यानं 2 महिन्यानं भरायला लागल. म्हणजे असं फसवणूक करतात. तर ग्रामसेवक अकार्यक्षम वाटतात आम्हाला. ह्यांनी इथं राहून सेवा द्यावी, नाही तर यांची बदली व्हावी असं माझं स्पष्ट मत आहे. आणि व्यसनमुक्त संघटनेचा आणि राजीवभाई दीक्षित प्रेमी ग्रुपचा या उपोषणाला पूर्ण पाठिंबा आहे आमचा. हे अगदी वारंवार मगापासून आपण म्हणतो 79 वय आहे, म्हणजे खरं तर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. गावाच्या एखाद्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी खरं तर म्हणजे घरी शांत बसण्याचं त्यांचं वय असताना 80 वर्षाचे आमच्या गावाच्या वतीने शेलार मामा या ठिकाणी उपोषणाला बसतायत. एक मोठा हत्यार तिने उपसलेला आहे. निश्चित गावातल्या सामान्य माणसाला या निमित्तानं न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी जे प्रशासन आहे, प्रशासनानं उत्तम प्रशासकाची भूमिका पार पाडणं अपेक्षित असताना आपलं कर्तव्य विसरून किंवा कर्तव्यामध्ये ते बरंचसं कमी पडतात असं या ठिकाणी जाणवतं आहे. त्या ठिकाणी शासनाच्या सर्व प्रकारच्या योजना आहेत, त्या योजनेचा अंमल या ठिकाणी व्हायला पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे असल्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाणी गळतं आहे, म्हणजे इथे 2 नंबरचा मुद्दा आहे, वालची गळती थांबवा. म्हणजे हे कोणासाठी न परवडणारी गोष्ट आहे. म्हणजे जर कोणालाच त्या पाण्याचा उपयोग नाही, मुळात आता विहिरीत पाणी कमी आहे या पाण्यातली गळती आहे, ती किमान वालची गळती बसवणं एवढंसुद्धा जर शक्य होत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा समाजभूषण प्रभाकर कसबे गुरुजींनी हे जे काही आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे, या आंदोलनासाठी आता आमचे नेते या ठिकाणी बसवेश्वरांना झाडबुके यांनी आझादी बचाव आंदोलनाच्या वतीनं पाठिंबा दिला. मी देखील आझादी बचाव आंदोलनामध्ये सक्रिय कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून आहे. आमच्या पूर्ण आझादी बचाव आंदोलनाच्या वतीनं, त्याचबरोबर मेडशिंगतील काही सेवानिवृत्त शिक्षकांच्या वतीनं देखील या आंदोलनाला मी पूर्णपणे पाठिंबा देत आहे.